नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू बिहाइंड द ब्रिक्स यूट्यूब चॅनल. आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आहे क्रेडाई नवी मुंबईच्या एक्सपोमध्ये आणि आपण आहोत जे प्राईमच्या स्टॉलवरती. आणि स्पेशली म्हणजे आज आपल्यासोबत आहे जे प्राईमचे मिस्टर अविनाश जगदाळे सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमच्या आमच्या या यूट्यूब चॅनलला. सर सर्वात महत्त्वाची गोष्ट मला या एक्सपोबद्दल तुम्हाला फक्त विचारायचं आहे की काय सर, कसा फुटबॉल आहे आणि कसा एक्सपिरियन्स आहे सकाळपासून? हा एक्सपो 9th एक्सपो आहे ऑलरेडी BNMA आणि BNMAचे जेवढे एक्सपो होतात ते सर्व एक्सपो सक्सेस असतात ऑलरेडी. आणि ह्या वर्षी त्यांनी काय केलंय, दोन कन्सेप्ट केल्या एक्सपोमध्ये. एक लक्झरी कन्सेप्ट केली आणि एक MIG आणि LIG ग्रुपसाठी कन्सेप्ट केली. ओके. हा खांदेश्वर स्टेशनला हा जो एक्सपो होतोय यामध्ये ऑलरेडी जे नवी मुंबईच्या नियर बाय आणि थर्ड मुंबईतले जेवढे प्रोजेक्ट्स आहेत तेवढे प्रोजेक्ट्स इथे आहेत. म्हणजे 12 लाखापासून तर 5 करोड पर्यंतचे फ्लॅट्स आहेत. आणि सकाळपासून फुटबॉल अराउंड मला वाटतं 30 ते 35 हजार लोकांनी टोटल एक्सपोला व्हिजिट दिली आणि आमच्या स्टॉलला अराउंड 3 ते 4 हजार लोकांनी व्हिजिट दिली. आणि आमच्या ऑलरेडी 5 बुकिंग पण त्याच्यामध्ये क्लोज झालं. सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा मला विचारायचा, नवी मुंबई 3.0 खूप ट्रेंड चाललेला आणि आता एअरपोर्ट ओपन पण झालेला आहे, तर त्याने किती हेल्प झाली बायर आणि डेव्हलपर दोघांना? 60 वर्षापूर्वी नवी मुंबईचं एअरपोर्ट सँक्शन झालं होतं आणि 2004 पासून नवी मुंबईचे बिल्डर नवी मुंबईचं एअरपोर्ट बनवून आजूबाजूला एरिया असेल ऑलरेडी सराउंडिंग 5-6 किलोमीटरचा सोल्ड आउट केला. पण आता ते ऑलरेडी एअरपोर्ट ऍक्च्युअली 25 डिसेंबर 2025 पासून चालू झालं. त्याच्यानंतरचं ऑलरेडी मार्केटमध्ये लँडमध्ये आणि फ्लॅटच्या रेटमध्ये 30 ते 40% अप्रिशिएशन आलेलं आहे. सो हे बायर्स लोकांसाठी आणि डेव्हलपर लोकांसाठी दोघांसाठी चांगलं आहे, दोघांसाठी ऑपॉर्च्युनिटी. सर मी जे प्राईमचं नाव खूप ऐकून आहे. नवी मुंबई साईडमध्ये तुम्ही खूप छान प्रकारचा डेव्हलपमेंट करताय. मला सर तुमचे जेवढे पण अपकमिंग प्रोजेक्ट आहे किंवा ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे याची एक मला कॉमन USP सांगा, म्हणजे ते बायरला हेल्प करेल. ठीक आहे. साधारणतः आता एक 5 लाख स्क्वेअर फूट आणि 12 प्रोजेक्ट आपले ऑनगोईंग आहेत. एक टाउनशिप 600 फ्लॅटची गिरवलेली आपली लॉन्च होते. 14 आणि 15 तारखेला आपली लॉन्च होती. सुपर. आणि त्याच्यानंतर अजून 2 टाउनशिप्स आहेत, एक आरवलीमध्ये आणि एक आष्टामध्ये. कस्टमरसाठी येणाऱ्या काळामध्ये जे प्राईममध्ये तुम्ही आता बुकिंग केली राईट टाइम आहे आणि अप्रिशिएशन 100% 3 वर्षामध्ये अप्रिशिएशनचा टायमिंग लावलं. ते खूप हेल्प होणार आहे, म्हणजे खूप हेल्प होणार कसं. म्हणजे मुंबई 3.0 ऍक्च्युअली फ्युचर आहे, ते सातत्यात खरं उतरताना दिसते. सर तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्याकडून खूप तुमच्या चॅनलला पण थँक्यू आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू.